मित्रांनो, जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही हा जो ॲप आहे धनचा ऑप्शन ट्रेडर ॲप हा तुम्ही जरूर कन्सिडर करा. हां, मी आता आदल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की धन ट्रेडिंग ॲपवरती कसं तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता, पण हा जो ॲप आहे तो फक्त ऑप्शन ट्रेडिंगसाठीच बनवला गेलेला आहे. तर ह्यावरती तुम्ही खूप डिटेलमध्ये तुम्ही तुमचं ट्रेडिंग वगैरे तुमचे जे काही डिसिजन आहेत ते घेऊ शकता. तर धन ऑप्शन ट्रेडिंगचा ॲप उघडा. जर तुमच्याकडे धनचा अकाउंट नसेल तर पटकन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करा आणि धनचा अकाउंट बनवा. तर आपण ॲप उघडल्यानंतर वरच्या जागी जे आहे ते तुमचं नाव येईल किंवा जे काय नावाने तुम्ही अकाउंट बनवलं आहे ते येईल आणि त्याशिवाय तुमची जे काही इंडेक्स असेल इथे सेट केलेला तो तुम्हाला येऊन जाईल. जर तुम्हाला इंडेक्स चेंज करायचा असेल तर तुम्हाला इथे जे आहे एक छोटा ॲरो आहे, त्या ॲरोवर एकदा क्लिक करा आणि तुम्ही इथे बघू शकता वेगळ्या वेगळ्या टाईपचे इंडेक्स आलेले आहेत. तर इथे आपण निफ्टी 50वर सध्या आहोत म्हणून ते येल्लोमध्ये आहे थोडंसं. मग तुम्हाला निफ्टी बँक, फिन निफ्टी, इंडिया विक्स, मिड कॅप हे सगळे जे आहेत तुम्हाला इंडेक्स अवेलेबल आहेत आणि इथूनच तुम्ही इथे त्याची ATM प्राईस म्हणजे ॲट द मनी प्राईस, मग त्याचे प्रॉफिट लॉस हे सगळे गोष्टी बघू शकता. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर चेंज करायचं असेल निफ्टी बँकला तर तुम्हाला फक्त त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि निफ्टी बँकचे सगळे डिटेल्स इथे आलेले आहेत, त्याचे ATM प्राईस आणि त्याचं प्रॉफिट अँड लॉस सगळे गोष्टी. त्याशिवाय इथे जे आहेत परत निफ्टी 50 आणि निफ्टी बँकचे तुम्हाला थोडेफार डिटेल्स ऑलरेडी दिलेले आहेत. तर तुम्हाला टोटल जे आहेत ते तुम्ही 3 इंडेक्स एकत्र बघू शकता ब्रीफमध्ये. त्याशिवाय तुम्हाला इथे जे आहे एक लाईन ग्राफ दिसतं. तर ग्रीन जे आहे ते बाय आहे, रेड जे आहे ते सेल आहेत आणि हे गोष्टी जे आहेत ते तुम्हाला दोन्हीकडे बघायला मिळतात. त्याशिवाय तुम्हाला होम पेजवरती फास्ट डिस्कवरी फॉर ऑप्शन ट्रेडिंगचा पण ऑप्शन आहे. तर तुम्ही बँक निफ्टी, निफ्टी 50, सेन्सेक्स, फिन निफ्टी हे सगळे गोष्टी पण बघू शकता आणि त्याच्यात जे आहे ते OI मूवर्स, ओपन इज इक्वल टू हाय, ऑप्शन चेन, डॅशबोर्ड, प्राईस मूवर, ओपन लो, फ्लॅश ट्रेड हे सगळे गोष्टी जे आहेत ते पण बघू शकता. जर तुम्हाला निफ्टी 50ला जायचं तर ते गोष्टी अवेलेबल आहे, सेन्सेक्सला जायचं ते पण गोष्टी तुम्ही बघू शकता आणि जर तुम्ही फिन निफ्टीला गेला आणि फिन निफ्टीमध्ये पण तुम्हाला हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. जर तुम्ही खाली स्क्रोल केलं की तुम्हाला इथे स्कॅल्पर आणि चार्ट्स बघायला मिळतं आणि त्याच्या खाली जे आहे तुम्हाला जर कमोडिटीमध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल, आता सध्या जे आहे आपण एनर्जीवरती आहोत, तर त्याशिवाय तुम्हाला क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, गोल्ड, सिल्वर, इंडेक्स हे सगळे गोष्टी बघायला मिळून जातात. इंडेक्समध्ये ऑब्व्हियसली इंडेक्स क्रूड ऑइलचे इंडेक्स आहेत, नॅचरल गॅसचे, सिल्वर, गोल्ड हे सगळे गोष्टी ज्या आहेत तिथे दिलेले आहेत. पण तुम्हाला जर इंडिव्हिज्युअली बघायचं ते बघू शकता. आणि खाली जे आहे तुम्हाला फ्युचर्स ट्रेडिंगचा ऑप्शन किंवा सेक्शन पूर्ण सेपरेट केलेला आहे. ह्याच्यात तुम्हाला इंडेक्स फ्युचर, OI मूवर्स, प्रीमियम फ्युचर, स्टॉक प्राईस मूवर, डिस्काउंट फ्युचर, फ्युचर डॅशबोर्ड हे सगळे गोष्टी बघायला मिळतात. आणि खाली तुम्ही बघू शकता NSE अँड BSE आर ओपन फॉर ट्रेडिंग, कारण आत्ता जे आहे आपण स्टॉक मार्केटच्या टायमिंगच्या मध्ये आहोत. हे जे आहे मित्रांनो आपण आहोत होम टॅबवर. तुम्हाला वेगळे वेगळे प्रकारचे इथे टॅब बघायला मिळतात, तर आपण एक एक करून सगळे बघूयात. आपल्याला जायचं आहे या टॅबवर. ही टॅब आहे वॉच लिस्ट. वॉच लिस्टमध्ये गेलो की तुम्ही इथे बघू शकता की आपण वॉच लिस्टमध्ये आहोत. वॉच लिस्टमध्ये हे सगळे जे आहेत ते वॉच लिस्ट ऑलरेडी बनवलेले आहेत. इन्व्हेस्टेड जे आहेत ते बाय डिफॉल्ट येतात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं, आणि इन्व्हेस्टमेंट कशात केलं हे पण तुम्हाला इथे बघायला मिळतं. त्याची क्वांटिटी किती, प्राईस किती, तुमचा इथे प्रॉफिट लॉस काय चाललं आहे आणि सध्या त्याची प्राईस काय चालली आहे हे सगळं तुम्हाला ब्रीफमध्ये इथे बघायला मिळतं. त्याशिवाय तुम्ही जर दुसऱ्या वॉचलिस्टमध्ये गेला तर तुम्ही जे काय सेट केलेलं असेल किंवा सेव्ह केलेलं असेल हे सगळे गोष्टी तुम्हाला इथे बघायला अवेलेबल आहेत. तर मी जे आहे ऑप्शन ट्रेडिंगची एक वॉचलिस्ट बनवून ठेवलेली आहे. त्यावर तुम्ही गेला तर तुम्ही इथे बघू शकता निफ्टी बँक, बँक निफ्टी मी ऑलरेडी ॲड करून ठेवलेलं आहे. तुम्हाला एक वॉचलिस्ट जर बनवायची असेल तर तुम्ही इथे सेटिंग्सचा आयकॉन आहे तुम्हाला त्यावर क्लिक करू शकता आणि तुमचे जे काय एक्झिस्टिंग वॉचलिस्ट किंवा बनवलेले वॉचलिस्ट आहेत ते इथे बघायला मिळतात आणि त्याच्यात किती स्टॉक आहेत, काय इंडेक्स आहेत ते सगळे गोष्टी इथे अवेलेबल आहेत. त्याशिवाय इथे जे आहे 3 लाईन आहेत, तर हे 3 लाईन काय करतात, हे 3 लाईन तुम्हाला रिपोजिशन करायला मदत करतात. तर फॉर एक्झाम्पल मला ऑप्शन ट्रेडिंगवाली वॉचलिस्ट जी आहे ती वर खाली करायची आहे, तर मी फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो, म्हणजे होल्ड करायचं आणि जिथे पाहिजे तिथे सोडून द्यायचं. पण तुम्हाला एक नवीन वॉचलिस्ट जर बनवायची असेल तर इथे तुम्हाला ॲड न्यू वॉचलिस्टचा ऑप्शन आहे, त्यावर तुम्ही एक नवीन वॉचलिस्ट बनवू शकता. तर हे जे आहे आपल्या चॅनलचं नाव मी टाकलेलं आहे, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आता आपण टिकमार्क केल्यावरती तुम्ही इथे बघू शकता आपली वॉचलिस्ट जी आहे ॲड झालेली आहे बाकीच्या वॉचलिस्ट बरोबर. त्याशिवाय इथे कारण आपण आत्ताच बनवली आहे वॉचलिस्ट, तुम्ही इथे बघू शकता वॉचलिस्ट इज एम्प्टी आलेलं आहे. तर तुम्हाला ॲड करायला तुम्ही इथे जाऊन सर्च तरी करू शकता, नाहीतर इथे ॲड टू वॉचलिस्टचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करू शकता. जर आपण ॲड टू वॉचलिस्टला गेलो तर आपण इथे निफ्टी सर्च करूयात.
आणि तुम्ही इथे बघू शकता निफ्टी 50, बँक निफ्टी, नेक्स्ट 50 हे सगळे गोष्टी आलेले आहेत. तर आपण फॉर एक्झाम्पल आता निफ्टी 50वर क्लिक करू आणि ॲड झाल्यानंतर तुम्ही हे जे आहे एक बुकमार्कचा टॅबसारखं ते तुम्ही इथे बघू शकता येल्लो झालेलं आहे आणि बाकी जे आपण ॲड नाही केले ते ग्रे आहेत. तर तुम्हाला एक सोपं इंडिकेशन मिळून जाईल. तर आपण जर बॅकला गेलो तर तुम्ही इथे बघू शकता सही ट्रेड मराठीच्या वॉचलिस्टमध्ये आपण निफ्टी 50 ॲड केलं होतं ते इथे दिसतंय आणि त्याची आता प्रॉफिट अँड लॉस कसं चाललं आहे ॲट दिस मोमेंट आणि आजच्या दिवसात, तर हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. ते ह्याची जी आहे ह्याला आपण म्हणतो ATM प्राईस म्हणजे ॲट द मनी प्राईस आणि हे जे आहे तुमचं हे आहे प्रॉफिट अँड लॉस. त्याशिवाय जर आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण एक निफ्टीचा पुट किंवा कॉल सर्च करू, हां, तर तुम्ही इथे बघू शकता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पुट आलेले आहेत. तर पुटमध्ये आता काय काय आहे, तर हे जे तुम्हाला दिसतंय हे ऑब्व्हियसली आपलं इंडेक्स आहे. मग ही जी आहे ही आपली एक्सपायरेशन डेट आहे आणि हे जे आहे आपलं स्ट्राईक प्राईस आहे आणि आपण करंट पुट सर्च केलेलं आहे. तर पुट आपल्याला एक एक्सप्लेन करावं किंवा माहिती असो म्हणून पुट लिहून आलेलं आहे. आपल्याला ॲड करायला सेम प्रोसिजर ॲड करायची की इथे जे आहे ते प्लसवर प्रेस करायचं आहे. तर प्लसवर समजा आपण प्रेस केलं तर इथे तुम्ही बघू शकता की सेव्ह झालेलं आहे. आणि आपण जर का बॅकला गेलो तर इथे बघू शकता की निफ्टी 50 तर आहेच आहे आणि पुट पण ॲड झालेलं आहे आणि पुटची प्राईस जी काय चालली आहे त्याचं प्रॉफिट लॉस वगैरे हे सगळे गोष्टी सिमिलर टू निफ्टी 50 इथे बघायला मिळतात. पण तुम्हाला जर कॉल ॲड करायचं असेल किंवा अजून काही ॲड करायचं असेल ते पण तुम्ही इथे करू शकता. तर निफ्टी कॉल मी जर का सर्च केलं इथे तर तुम्ही इथे बघू शकता मी कॉल पण ॲड करतो आहे आणि इथे तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते आलेले निफ्टी 50 पुट आणि कॉल आणि ह्याचे मार्केट कसे चालले सध्या हे सगळे गोष्टी बघायला मिळतात. तर आता आपण आलेलो आहोत तर आपण आयदर कॉलवर सिलेक्ट करू किंवा पुटवर सिलेक्ट करू, फक्त त्याच्यावर तुम्हाला टच करायचं. आपण सध्या कॉलला जाऊयात. कॉलला गेल्यानंतर तुम्ही इथे वरती जे काय तुम्ही इंडेक्स वगैरे सर्च केलं आहे त्याचं येतं आहे, त्याचं प्राईस काय आत्ता चालली आहे आणि लाईव्ह काय टायमिंगला लाईव्ह आहे ते पण दिसतं. आणि तुम्हाला जर कॉल आणि पुटमध्ये फक्त टॉगल करायचं असेल तर ते पण तुम्ही इथे करू शकता जसं मी आत्ता केलं. त्याशिवाय तुम्हाला इथे बरेच गोष्टी बघायला मिळतात. तुम्हाला फ्लॅश ट्रेड करायचं असेल फ्लॅश ट्रेड करू शकता. तुम्हाला ऑप्शन चेन बघायचे असेल जे आपण बघणार आहोत ते पण बघू शकता. त्याशिवाय आत्ता मार्केट डेप्थ कशी आहे ते बघायला मिळतं. बाय ऑर्डर्स किती पडत आहेत, किती ऑर्डर आहेत, किती क्वांटिटीने आणि त्याची बीड काय हे पण बघायला मिळतं. आणि इथे सेल ऑर्डर्समध्ये सिमिलरली त्याची आस्क काय, क्वांटिटी काय आणि किती ऑर्डर त्याचे पडले आहेत हे सगळे गोष्टी बघायला मिळतात. त्याशिवाय इथे त्याची बिड्स आणि ऑफर्स किती आहेत हे सगळे गोष्टी बघायला मिळतात. तर हे आपण परत एक लाईन ग्राफ म्हणू शकतो इथे अवेलेबल आहे. तर इथे तुम्ही जे आहे एक फॉरएव्हर तुम्ही लिमिट लावू शकता की या प्राईसला आल्यावरती मला एक लिमिट लावायची आणि त्याच प्राईसला मला बाय करायचं आहे. ह्याची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्ष असते. तर तुम्ही तिथून लावू शकता. परत तुम्ही अलर्ट लावू शकता जर तुम्हाला बायच करायचं नसेल. पण जेव्हा केव्हा एक ऑप्शनची प्राईस जी आहे एका प्राईसला आल्यावरती मला फक्त एक अलर्ट पाठव आणि मी डिसाईड करेन की बाय करायचं की सेल करायचं. तर ते तुम्ही एक बघू शकता. वॉचलिस्टला ॲड करायला किंवा बास्केटला ॲड करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता. फ्लॅश ट्रेडिंगसाठी परत इथे पण ऑप्शन आहे. खाली तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला ऑप्शन स्नॅपशॉट दिसतं. तो ओपन इंटरेस्ट किती आहे, तो चेंज इन ओपन इंटरेस्ट किती झालेले आहेत, मग इम्प्लाइड वोलेटिलिटी, ट्रेडेड कॉन्टॅक्ट्स, एक्सपायरी किती दिवसांनी होणार आहे. आता 22 ऑगस्ट आहे म्हणजे आत्ता जे आहे मी 20 ऑगस्टला सध्या तुम्हाला दाखवतो आहे, व्हिडिओ शूट करतो आहे. त्याशिवाय तुम्ही इथे परत स्पॉट मार्केट तर आहेच आहे. मार्केट टुडे आज किती ओपन झालं, हाय काय होतं, लो काय होतं, प्रिव्हियस क्लोज कितीला झालं, हे सगळे गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. आणि तुम्हाला परत एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे की हे हाय होतं, हे लो होतं आणि आपण आत्ता सध्या कुठे आहेत. तर तुम्हाला एक अंदाज घेऊन तुमचं जे काय ट्रेडिंग आहे ते तुम्ही करू शकता. त्याचे व्हॉल्यूम किती आहे, लो सर्किट, ओपन सर्किट, ॲव्हरेज प्राईस, अपर सर्किट, लास्ट ट्रेडेड क्वांटिटी, टाईम वगैरे हे सगळे गोष्टी जे आहेत ते अवेलेबल आहेत. त्याशिवाय तुम्हाला जर ऑर्डर लावायची असेल तुम्ही इथूनच सेल करू शकता आणि इथूनच बाय पण करू शकता. तर आपण मित्रांनो आलेलं 22 ऑगस्टच्या पुटला इथे परत तुम्ही प्राईस वगैरे तर बघू शकता. पण इथे 2 चार्टचे ऑप्शन येतात तुम्हाला, चार्ट IQ आणि ट्रेडिंग व्ह्यू. तर आपण सध्यासाठी ट्रेडिंग व्ह्यूला जाऊया. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चार्ट IQला पण बिंदास जाऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता निफ्टी 22 ऑगस्टचा आणि आपली स्ट्राईक प्राईस, ते पुट आहे, हे सगळे गोष्टी आलेल्या आहेत. NSE मध्ये ट्रेड करतोय. पण इथे जे आहे एक 5 लिहून आलंय. 5चा अर्थ काय, आणि इथे पण तुम्ही बघू शकता 5 लिहून आलंय. तर ह्याच्यात जे आहे एक
कॅन्डल जी आहे तुमची, ही वाली किंवा ही वाली कुठली पण कॅन्डल घ्या, ही आहे 5 मिनिटाची. ती डिनोट करते की 5 मिनिटात एवढी प्राइस वर गेली आहे किंवा खाली गेली आहे. जर तुम्हाला हे बदलायचं असेल तुम्ही इथे जाऊ शकता, 5 मिनिट इथे लिहिलं त्यावर टॅप करा फक्त, आणि त्याच्यात तुम्हाला इथे वेगळ्या वेगळ्या टायमिंगचे सेटिंग दिलेली आहे. तर आपण जे आहे 2 मिनिटावर जाऊयात. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 5 मिनिटावरचं सेट आहे. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन फक्त क्लिक करू शकता, किंवा तुम्हाला फेवरेट करायचं असेल कुठलं टायमिंग जे आहे तर तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि तुम्ही फेवरेट करू शकता किंवा स्टार करू शकता. त्याशिवाय मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की आपलं मार्केट कसं चाललंय. आता तुम्ही थोड्या तासांमध्ये बघू शकता की 19च्या वर मार्केट गेलं होतं आणि आता 12च्या थोडं खाली आलेलं होतं. त्याशिवाय तुम्हाला जर टाईप बदलायचा असेल तर तुम्ही इथे टॅप करून तुमचा ग्राफचा टाईप जो आहे तो चेंज करू शकता. इंडिकेटर्स कुठले लावायचे असतील तर ते इथे लावू शकता, आणि हे सगळ्या गोष्टी पण अवेलेबल आहेत. पण इथे जे आहे तुम्हाला धन लेआउटचा ऑप्शन आहे. तर धन लेआउट काय बघा, तुम्हाला जर आता 2, 3, 5 असे सगळे ग्राफ एकत्र बघायचे असतील तर तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला फक्त या स्क्वेअरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे वेगळे वेगळे प्रकारचे ऑप्शन येतात. आता 1, 2, 3, 4 हे सगळे सिरियल नंबर तर झालेच, पण त्याशिवाय तुम्ही इथे एकत्र 3, एकत्र 4, एकत्र 5 असे 8 ग्राफ जे आहेत ते एकत्र बघू शकता. हां, आता तुम्ही माझ्यासारखा टॅबलेटवर असाल तर थोडासा तुम्हाला इश्यू होऊ शकतो, कारण एका टॅबलेटवर 8 ग्राफ बघायला ते छोटे छोटे ग्राफ येतील खूप, तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतात. पण तुम्हाला 2-3 ग्राफ बघायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही इथे त्याप्रमाणे लेआउट लावू शकता. तर तुम्हाला एक्झाम्पल द्यायला जे आहे आपण परत त्यावर जाऊ. आपण हॉरिझॉन्टली 2 ग्राफ लावूयात आता इथे. तर तुम्ही इथे बघू शकता एकच ग्राफ उघडाय तर तोच ग्राफ जो आहे तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे इथे. तर तुम्हाला जर एका ग्राफला वेगळे इंडिकेटर लावायचे असतील, दुसऱ्या ग्राफला वेगळे इंडिकेटर लावायचे असतील तर तेही तुम्ही इथे करू शकता. पण तुम्हाला वेगळा कुठला ग्राफ बघायचा असेल तुम्ही फक्त प्लसवर जावा. आपण निफ्टी या कॉलवर जाऊयात, आणि तुम्ही इथे बघू शकता इथे एक कॉलचा ग्राफ आलेला आहे आणि खाली जे आहे तो पुटचा ग्राफ आलेला आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही 2 ते 3 ते 8 ग्राफपर्यंत कंपॅरिझन एकत्र करू शकता. तर हे एक धनचं USP आपण म्हणू शकतो. तर आपण परत एका ग्राफवर जाऊयात, आणि इथे वरती जे आहे तुम्ही इथे बघू शकता की 2 ग्राफ तर मी उघडले होते, प्लस दाबून मी एक्स्ट्रा ग्राफ पण उघडला होता. इथे तुम्ही 2 ग्राफ एकत्र साईड बाय साईड पण उघडे ठेवू शकता. तर हे पण बरंच हँडी तुम्हाला प्रूव्ह होईल. त्याशिवाय तुम्हाला बाय आणि सेल करायचं असेल तर खाली इथे ऑप्शन आहे. तुम्ही बॅक दाबलं तर आपले जे नॉर्मल सेटिंग आहेत त्याच्यावरनं पण तुम्ही इथे बाय आणि सेल इथून करू शकता. पण त्याच्यात काय होईल की जोपर्यंत तुम्ही एक ऑर्डर लावाल तोपर्यंत तुमची प्राईस जी आहे ती वर जाईल खाली जाईल, आणि प्रॉफिट कमवायच्या ऐवजी तुम्ही लॉस कमवाल. तर त्याच्यात काही पॉईंट नाही, किंवा तुम्ही म्हणू शकता एक डाऊनसाईड होऊ शकते. तुम्हाला एक फास्ट मेथड पण धननी करून दिली आहे. तर कसं करू शकतो, तर आता आपण परत ट्रेडिंग व्ह्यूवर जाऊयात. ट्रेडिंग व्ह्यूवर गेल्यानंतर तुम्ही, आता मी टॅबलेटवर आहे जसं मी आधी म्हटलं, तर जशी मी पेन्सिल वर खाली करीन, तुमच्या फोनवर तुम्ही असेल तर फक्त तुम्हाला टच करायचं आहे. त्या पॉईंटला एक क्रॉस हेअर येतं आहे. हे आता प्लस जे आहे ह्याला आपण क्रॉस हेअर म्हणतो. तर क्रॉस हेअर येतं आहे, तर त्यावर समजा आपण क्लिक केलं. आता या पॉईंटला मी क्लिक केलं आहे तर तुम्हाला इथे 3 ऑप्शन येत आहेत. तर एक ऑप्शन काय आहे, एक ऑप्शन आहे बायचा, आणि या लिमिटला बाय करा, ठीक आहे. दुसरा आहे सेल करा या स्टॉपला, आणि तिसरा आहे तुम्ही सेल करा पण या स्टॉप लॉसला. तर तुम्ही स्टॉप लॉसही इथूनच लावू शकता. पण त्याशिवाय तुम्ही एक टोटल नवीन ऑर्डर पण क्रिएट करू शकता. आणि तुम्हाला जर ट्रेडिंगच बघायचं असेल प्रॉपरली तर तुम्ही इथे एक हॉरिझॉन्टल लाईन पण टाकू शकता. जर मी त्यावर क्लिक केलं तर तुम्ही इथे बघू शकता की या पॉईंटला एक हॉरिझॉन्टल लाईन आलेली आहे. ती फक्त काढायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आपण आता परत एक नवीन ऑर्डर क्रिएट करूयात, किंवा तुम्ही बाय सेल केलं तरी सेम ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होईल. आपण क्रिएट न्यू ऑर्डरला जाऊयात. तर आपण कुठेही असं टच करूयात आपल्याला आवडत्या ठिकाणी, आणि आपण जे आहे ते एक नवीन ऑर्डर इथे क्रिएट करूयात. आणि इथे जे आहे तुम्ही बघू शकता लिमिटला आहोत. तर समजा आपण मार्केटला गेलो तर तुम्ही बघू शकता की आपण जे काय मार्केट प्राईस चालली आहे त्याप्रमाणे आपण बाय करणार आहोत. जर लिमिटला गेलो तर आपण एक प्राईस सेट करणार आहोत, आणि त्या प्राईसला जेव्हा केव्हा प्राईस ड्रॉप होईल ही वाली, तेव्हा ऑटोमॅटिक आपली ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट होऊन जाईल. तर आपण जे आहे सध्या 14ला ऑर्डर लावूयात.
मग तुम्ही इथे तुमचे टिक्स सेट करू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता युनिट्स. तर युनिट्स काय आहेत? युनिट्स आपली लॉट साईज आहे. इथे युनिट्स म्हणजे क्वांटिटी पण असते, पण आता एक लॉट जो आहे ते 25 युनिट्स आहे किंवा 25 क्वांटिटीचा आहे. तर आपल्याला तसा एक लॉट विकत घ्यावाच लागतो. तुम्ही जर 23 किंवा 15 असं विकत घ्यायला गेला तर ते एक्झिक्यूट नाही होऊ शकत. आता मी तुम्हाला इथे दाखवतो. आता तुम्ही इथे बघू शकता मी 14 टाकलं आहे. स्पेसिफाईड व्हॅल्यू इज लेस दॅन द इन्स्ट्रुमेंट मिनिमम ऑफ 25. तर 25 जे आहे ते मिनिमम या केसमध्ये घ्यावं लागतं. आता लॉट साईज जी आहे ती चेंज होत जाईल. त्याशिवाय तुम्ही इथे टेक प्रॉफिट, स्टॉप लॉस वगैरे हे पण लावू शकता. त्याशिवाय आपण खाली जर का स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे टाइम इन फोर्स दिसतंच आहे, पण तुम्हाला इथे प्रोडक्ट पण दिलेलं आहे. सध्या आपण इंट्राडेला ऑटोमॅटिक सेट आहोत, पण आपण जर इथे क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता नॉर्मलचं पण ऑप्शन इथे आलेलं आहे. मी पर्सनली जे आहे ते नॉर्मलला प्रिफर करतो, कारण जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल आणि तुम्ही एका दिवसातच बाय केलं आणि तुम्ही म्हणताय की बाबा प्रॉफिट होत नाही आहे माझं, कारण मला सेल करावं लागेल, कारण 3:30 वाजलेले आहेत आणि मला काही करून सेल करावं लागेल, तर तुमचा लॉस जे आहे ते निश्चित आहे. पण नॉर्मलमध्ये जे आहे ते तुम्ही एका दिवसातच बाय केलं आणि त्याच दिवशी जे आहे ते सेल केलं तर ते इंट्राडे म्हणून ट्रीट होईल. तुमचं प्रॉफिटही बुक होईल इथे. पण तुमचं प्रॉफिट त्याच दिवशी जर बुक होत नसेल तर तुम्ही होल्डही करू शकता ना थोडे दिवस. तर ते नॉर्मलमध्ये ही सोय जी आहे ती बरी पडते तुम्हाला. त्याशिवाय तुम्ही इथे जे आहे ते स्टॉप आणि स्टॉप लिमिटवरती पण बघू शकता. मग आपण ऑर्डर एक्झिक्यूट करायला जे आहे इथे बाय पण करू शकतो. तर बायवर क्लिक करूयात आणि इथे तुम्ही बघू शकता आपली ऑर्डर जी आहे ती सबमिटेड झालेली आहे, म्हणजे सबमिट झालेली आहे. जर आपण हे सगळ्या गोष्टी बंद केल्या तर इथे आपली ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट झालेली आहे, कारण आपलं मार्केट आहे ते 14ला आले होतं, 14ला टच झालं होतं आणि आपली बाय लिमिट इथे आली असते. पण आता जे आहे डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस इथे अवेलेबल केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 25चा आपला एक लॉट होता, तर 25 युनिट आहेत. आपला दिवसाचा प्रॉफिट लॉस किती झाला आहे ते आपल्याला इथेच बघायला मिळतं. आणि आपल्याला समजा लगेच क्विट करायची असेल ही पोझिशन, आपण आता प्रॉफिट भरपूर बनवला, आपल्या मनसोक्त प्रॉफिट बनवला, आपल्याला क्विट करायचं तर एक्स दाबा आणि आपली पोझिशन जी आहे ते सेल होईल. त्याशिवाय तुम्हाला पाहिजे इथूनही तुम्ही बाय आणि सेल करू शकता, पण ही जी आहे ती पोझिशन तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्ही इथे लॉट साईजवर क्लिक केलं, ऑर्डर बाय नसती झाली तर तुम्ही ऑर्डर इथे मॉडिफाय पण करू शकता आणि मॉडिफाय करून तुमच्याप्रमाणे. आता 14ला तर मार्केट चालू आहे, पण तुम्हाला समजा 14ला तर प्राईस खाली येणार नाही किंवा प्राईस जी आहे ती तुम्हाला खूप जास्त वाटते, तर तुम्ही जे आहे तुमची लिमिट चेंज करू शकता आणि लिमिट खाली लावू शकता. त्याप्रमाणे जेव्हा ते मार्केट त्या प्राईसला येऊन ड्रॉप होईल तिथे तुमचे ऑर्डर जी आहे ती बाय होऊन जाईल. तर त्याप्रमाणे तुमचे लॉस जे आहे ते जास्त तुम्हाला घ्यावं नाही लागणार. तर इथे जे आहे पोझिशन आपण क्लोज करूयात. आपण क्रॉसवर क्लिक करू आणि इथे तुम्ही बघू शकता क्लोज पोझिशनचं एक कन्फर्मेशन आलेलं आहे. तर तुम्ही शुअर असाल तर क्लोज पोझिशनवर क्लिक करा आणि इथे तुम्ही बघू शकता आपली ऑर्डर जी आहे ती सक्सेसफुली क्लोज झालेली आहे. तर या पद्धतीने आपण थोडा प्रॉफिटही केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता परत आपली कुठली लाईन नाही आहे आणि इथे एक ॲरो आलेला आहे. तर हा ॲरो काय आहे, तुम्ही इथे बाय केलं होतं, याच कॅन्डलमध्ये सेलही केलं आहे आणि तुम्ही इथे प्रॉफिटही कमवलं आहे, त्यामुळे तो ॲरो जो आहे तो इथे अवेलेबल केलेला आहे. तर तुम्हालाही एक समजायला सोपी गोष्ट होते. पण तुम्हाला मी मॉडिफाय कसं करायचं एकदा दाखवूनच देतो. आपण एकदम लोला सेट करू म्हणजे ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला नको. इथे जी आहे मित्रांनो मी ऑर्डर सेट केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता बाय लिमिट आलेली आहे. जेव्हा केव्हा हे 12.2ला सेट होईल या बाय लिमिट आहे 25चा आपला लॉट साईज आहे. पण मला वाटते बाबा 12 जे आहे ती खूप प्राईस कमी आहे, ते खाली बायच होणार नाही किंवा मला प्राईस खूप वाटते. तर इथे जे आहे मी फक्त लॉट साईजवर टच केलं आहे आणि इथे आपली प्राईस जी आहे तुम्ही चेंज करू शकता, टिक चेंज करू शकता, टेक प्रॉफिट, टेक हे स्टॉप लॉस जे आहे ते तुम्ही इथे मॉडिफाय करू शकता. इंट्राडे किंवा नॉर्मल जे आहे ते पण तुम्ही सेट करू शकता. पण इथे जे आहे तुमची नॉर्मल ऑर्डर जी आहे ती नॉर्मलच राहणार आहे किंवा इंट्राडे असेल तर इंट्राडेच राहणार आहे, ती तुम्ही सेट करू नाही शकत. तर आपण सध्या ह्याच्यातून एक्झिट करू, कारण ते इथे तुम्ही बघू शकता की आपली इथं ऑर्डर आहे. पण आपण आत्तासाठी ऑर्डर क्लोज करायची असेल इथूनही आपण ऑर्डर क्लोज करू शकतो, कॅन्सल करू शकतो. आणि इथे परत ते म्हणेल की तुम्हाला कॅन्सल करायचीच आहे का ऑर्डर, तुम्ही शुअर असाल तर येसवर क्लिक करून टाका
आणि तुमची ऑर्डर जी आहे इथे तुम्ही बघू शकता की कॅन्सल झालेली आहे, कन्फर्म झालेलं आहे, ही ऑर्डर कॅन्सल झाली आहे. त्याशिवाय तुम्ही बॅक दाबून इथे ऑप्शन चेनवर समजा आला, तुम्हाला पूर्ण ऑप्शन चेन पण अवेलेबल आहे. हे तुमची परत एक्सपायरी डेट आहे, तुमचे OI चेंज जे आहे ते इथे आहे, LTP चेंज जे आहे ते इथे आहे. पण हे सगळे गोष्टी जे आहेत ते कॉल्सचे आहेत. आणि तुमची स्ट्राईक प्राईस जी आहे इथे थोडंसं डार्क करून दाखवलेली आहे की स्ट्राईक प्राईस आत्ता सध्या काय चालू आहे. आणि त्याशिवाय तुमचे पुट्स जे आहेत ते इथे अवेलेबल आहेत, त्याचा LTP चेंज, OI चेंज हे सगळे गोष्टी इथे दिलेले आहेत. पण तुम्हाला ह्याचा ग्राफ जर बघायचा असेल, तुम्ही कुठली पण कॉल किंवा पुट जे आहे त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला त्याचे सगळे डिटेल जे आहेत ते इथे अवेलेबल करायला येतील. त्याचे ओपन, हाय, लो, प्रिव्हियस क्लोज किती झालं होतं, बाय ऑर्डर किती होतं, सेल ऑर्डर किती होतं, बिड्स किती आहे, ऑफर किती आहे, बाय सेल, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बघायला मिळतील. तुम्हाला चार्ट बघायचा असेल तर तुम्ही त्याचाही इथे चार्ट बघू शकता, जसं आपण आत्ता बघितला होता. मग परत तुम्ही इथे जर क्लिक केलं तर तुम्हाला शो ऑलचा पण ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. तुम्ही इथे बघू शकता शो ॲक्टिव्हवर गेले ते. पण इथे तुम्हाला जर O इक्वल टू H, O इक्वल टू L, हाय व्हॉल्यूम, हाय 4 हे सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर किंवा फिल्टर करायचे असेल ते पण तुम्ही इथे फिल्टर लावू शकता. आता मी O इक्वल टू H चा फिल्टर लावला तर इथे जे आहे O इक्वल टू H लिहून आलंय, तर एक आपल्याला लगेच अंदाज येऊन जातो. त्याशिवाय तुम्ही परत O इक्वल टू L समजा लावलं इथे, तर O इक्वल टू L ला जाऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता O इक्वल टू L आलेलं आहे. आपण परत हाय OI केलं तर हाय OI 4 आलेलं आहे इथे. तर OI 4, OI 5 हे सगळे गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. हाय व्हॉल्यूम बघायचं असेल तुम्ही ते पण बघू शकता, हाय 4 बघायचं असेल ते पण तुम्ही इथेच बघू शकता. इथे बघू शकता OI 1 आहे, OI 2 आहे, इथे बघू शकता OI 1 आहे, OI 2 आहे, OI 3, 4, 5, 1 हे सगळे गोष्टी तुम्हाला दिलेले आहेत. मग त्यानंतर आपला येतो हा धनचा आयकॉनवाला टॅब, हे आहे पोझिशन्स टॅब. पोझिशन टॅबमध्ये काय असतं, तुम्ही आजच्या दिवसामध्ये जे काय तुम्ही ट्रेड केलेले आहेत, प्रॉफिट असो लॉस असो, हे सगळे तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर इथे तुम्ही बघू शकता मी पुटही केलं होतं, कॉलही केलं होतं, त्याची प्राइस काय आहे, मी किती प्रॉफिट केला, किती लॉस केला, इथे क्लोज आहे का नाही आहे, कुठलं होतं, काय होतं, एक्सपायरी डेट, हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि त्याशिवाय तुम्ही इथे फिल्टरही लावू शकता. जर तुम्ही बरेच ट्रेड करत असाल तर इथे इन प्रॉफिट, इन लॉस जे आहे हे पण तुम्ही इथे लावू शकता. त्याशिवाय तुमचे वरती जे आहे तुम्हाला होल्डिंग्स बघायचे असतील तुमचे, म्हणजे तुमचे जे काय तुम्ही बाय करून ठेवलेलं आहे लॉंग टर्मसाठी, तर ते पण तुम्हाला इथे गोष्टी बघायला मिळतात. त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे, करंट व्हॅल्यू काय आहे, लॉस आहे का प्रॉफिट आहे किती आहे, हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. मग आपला पुढचा टॅबवर जाऊयात. पुढचा टॅब आहे ऑर्डर्स. आता आपण आज जे काय ऑर्डर लावलेले आहेत ते इथे बघायला मिळतात, सक्सेस झालेले आहेत, कॅन्सल झालेले आहेत, तेही इथे बघायला मिळतात. त्या साईडला नंबर पण आहे, कारण इथे जे आहे आपण आज 4 ऑर्डर लावले होते, एक कॅन्सल केलेली आहे तुम्हाला दाखवायला, तर ते सगळे गोष्टी इथे अवेलेबल आहेत. मग त्याचा स्टेटस काय आहे, इथे सगळे सक्सेसफुल आहेत ते पण बघायला मिळतं. मग इथे जे आहे तुम्हाला मिळतं फ्लॅश. तर फ्लॅश काय आहे, फ्लॅश तुमचं ट्रेडिंग, एक फ्लॅश ट्रेडिंग एक वेगळी गोष्ट असते. तर काय असतं इथे तुमचं, पहिले मी सांगून देऊ की हे तुमचे इंडेक्स झाले आणि इंडेक्सची जी काय प्राइस चालली आहे ते त्याच्या खाली बघायला मिळते. इथे 2 ऑप्शन आहेत, बुलिश आणि बेरिश. बुलिशमध्ये असतात कॉल, बेरिशमध्ये असतात पुट. आपण बेरिशवर समजा गेलो तर तुम्ही इथे बघू शकता इथे पुट आलेले आहे. तर बुलिश काय, जर तुम्हाला वाटतं की बाबा मार्केट वर जाणार आहे तर तुम्हाला आपण म्हणू शकतो बुलिश. तर तुम्हाला वाटते की मार्केट खाली जाणार आहे तर तुम्ही आहात बेरिश. आणि त्याचे तुम्ही जे आहे ते एक्सपायरी डेट लावू शकता, तुम्हाला लॉट किती घ्यायचा आहे, इंट्राडे आहे का नॉर्मल आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता आणि तुम्ही त्या पद्धतीने ट्रेड वगैरे घेऊ शकता. त्याशिवाय तुम्हाला इथे ॲट द मनीचा पण ऑप्शन आहे, म्हणजे जे काय आत्ता मार्केट प्राइस चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही बाय करू शकता. खाली स्क्रोल केलं तर तुमचं हायेस्ट OI प्रमाणे टॉप ट्रेडेड जे काय आहे त्याचंही दिसून जातं. परत त्याची प्राइस काय चालू आहे, मग किती प्रॉफिट किती लॉस, हे सगळे गोष्टी तर बघायला मिळतातच. आणि तुम्हाला कुठली ऑर्डर एक्झिक्यूट करायची असेल तर तुम्हाला फक्त इथे एक एक्झिक्यूट इन्स्टंटलीचा ऑप्शन आहे, तुम्ही फक्त स्वाईप करा आणि तुमची ऑर्डर जी आहे ते एक्झिक्यूट होऊन जाईल. बरं, आता अजून एक टॅब जे आहे ते आहे स्ट्रॅटेजीज. स्ट्रॅटेजीजवर जावा आणि स्ट्रॅटेजीजवर तुम्ही इथे बघू शकता की 2 स्ट्रॅटेजी ऑलरेडी आहेत. तर स्ट्रॅटेजी काय, तुम्ही बाय आणि सेलची एक स्ट्रॅटेजी लावता की या प्राईसला आपल्याला बाय करायचं आहे या केसमध्ये आणि या प्राईसला आपल्याला सेल करायचं आणि आपल्याला त्याच्यात पैसे कमवायचे आहेत. ऑब्व्हियसली इथं सध्या जे आहे आपण निफ्टी 50वरच, परत तुम्ही पाहिजे ते इंडेक्स जे आहे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही इथे स्ट्रॅटेजी तुमची बनवू शकता. इथे सध्या जे आहे ते 22 ऑगस्टची निफ्टी
24,700चा कॉल इथे बनवून ठेवलेला आहे. परत जे आहे इथे 22 ऑगस्टचा 24,800चा कॉल बनवून ठेवलेला आहे. पण तुम्हाला जी आहे ही स्ट्राईक प्राईस बदलायची असेल तर प्लस किंवा मायनस तुम्ही इथेच करू शकता. आणि तुमची स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही इसेन्शियली बिल्ड करत आहात. त्याची क्वांटिटी किती, त्याची प्राईस किती, हे सगळे गोष्टी पण तुम्हाला इथेच बघायला मिळतात. परत त्याची एक्सपायरी पण जी आहे ती इथे तुम्ही चेंज करू शकता. तर तुम्हाला समजा 12 सप्टेंबरला मी दोन्ही करून ठेवले, ते इथे तुम्ही बघू शकता की 12 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर प्रमाणे मी इथे लावलं आहे. पण जर मला अजून एक स्ट्रॅटेजी आहे ते ॲड करायचे असेल, म्हणजे किंवा स्ट्रॅटेजीमध्ये एक ट्रेड ॲड करायचं असेल तर काय करू शकतो. तर इथे जे आहे तुम्हाला टॅप टू ॲडचा ऑप्शन आहे. तुम्हाला बाय आणि सेलमध्ये जर टॉगल करायचं असेल तुम्ही फक्त बी आणि एस वरती इथे टॉगल केलं की ते चेंज होतं. परत तुम्ही तुमची एक्सपायरी वगैरे जे आहे ते तुम्ही सगळे गोष्टी इथे सेट करू शकता. आणि तुम्हाला जर ते नको असेल तर तुम्ही इथून डिलीटही करू शकता, जे तुम्हाला सोपं जातं. आणि ऑर्डर जी आहे ती सरळ इथूनच स्वाईप करून एक्झिक्यूट करता येते. खाली जाऊन तुमचं जे काय पे ऑफ सिम्युलेशन आहे, आता तुमचं मॅक्स प्रॉफिट किती होईल, मॅक्स लॉस किती होईल, हे सगळे गोष्टी थोडेसे तुम्हाला अंडरस्टँडिंग असावं म्हणून येतात. मग मार्जिन तुमचं किती रिक्वायर्ड आहे इथे बघू शकता तुम्ही. 9,010 रुपयाचं मार्जिन रिक्वायर्ड आहे. मग तुम्हाला पैसे जर ॲड करायचे असेल तर किती ॲड करायला लागतील धनच्या वॉलेटमध्ये हे पण लगेच बघायला मिळतं. बरं, आता हे तुम्हाला डोकं चालवायचं नसेल फारसं तर इथे प्रीबिल्डचं पण ऑप्शन आहे. प्रीबिल्डवर एकदा क्लिक करा आणि इथे तुम्ही बघू शकता वेगळे इंडेक्स आहे, त्याची प्राईस आहे. पण इथे जे आहे ते बुलिश, बेरिश, नॉन डिरेक्शन आणि हे सगळे स्ट्रॅटेजीज जे आहेत ते अवेलेबल आहेत. तर बुल कॉल स्प्रेडमध्ये समजा 10 स्ट्रॅटेजी आहेत, बुल बेअर स्प्रेडमध्ये 10 आहेत, बुल पुट स्प्रेडमध्ये 15 स्ट्रॅटेजी अवेलेबल आहेत. ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही परत तुमच्या डिरेक्शनप्रमाणे पण इथे सिलेक्ट करू शकता. तर फॉर एक्झाम्पल आपण जाऊयात बुल पुट स्प्रेडमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता वेगळ्या प्रकारचे स्ट्रॅटेजी आहेत इथे अवेलेबल आहेत. मग तुमचं प्रॉफिट किती एक्सपेक्ट होऊ शकतं इथे ते पण दिलेलं आहे. तुम्ही ब्रेक इव्हन कुठल्या पॉईंटला होणार, कुठल्या स्ट्राईक प्राईसला, हे सगळे गोष्टी तुम्हाला इथे एक प्रेडिक्शन करून दिलेले आहेत. पण त्याशिवाय परत तुम्हाला एक्सपायरी डेट जर चेंज करायचं असेल तर ते इथे तुम्ही करू शकता. 5 सप्टेंबरला गेला तर 5 सप्टेंबरच्या प्रमाणे तुम्हाला कॉल पुटचे वगैरे सगळ्याचे ऑप्शन दिलेले जातात. आणि आपल्याला अजून डिटेल पाहिजे असेल, समजा मला पुट स्प्रेड 5 सप्टेंबरची जी आहे ह्याच्यावर अजून डिटेल पाहिजे, मोरवर क्लिक करा नुसतं आणि तुम्ही इथे बघा मॅक्स प्रॉफिट, मॅक्स लॉस, बास्केटमध्ये सेव्ह करू शकता, एक्झिक्यूट करू शकता ट्रेड इथूनच. आणि तुम्ही सी बिल्डरमध्ये पण बघू शकता. आता बिल्डर काय, आपण आता इथे जे स्ट्रॅटेजी बनवत होतो त्याच्यात आपण डायरेक्ट ही स्ट्रॅटेजी आहे ती बघू शकतो. आणि नुसतंच नाही तर त्याचं पे ऑफ ग्राफ तुम्ही इथे बघू शकता. जर आपण पे ऑफवर गेलो तर तुमचं पे ऑफ किती होईल, तुमचं इथे स्टँडर्ड डिव्हिएशन जे आहे ते तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की 2 सिग्मा पर्यंत वगैरे गेलेलं आहे ती 3 डेवरती. त्याशिवाय इथे जर तुम्ही चार्टवर गेला तर चार्टवरती तुम्ही बघू शकता की तुमचे पर्पल जे आहे ते आहे स्ट्रॅटेजी चार्ट आणि जे येल्लो आहे ते आपण आत्ता सध्या निफ्टी 50 म्हणून आहे. तर निफ्टी 50चा इथे चार्ट बघायला मिळेल आणि त्याप्रमाणे परत तुम्ही इथेच ऑर्डर एक्झिक्यूट करू शकता. परत तुम्ही ॲनालाइजवर पण जाऊ शकता इथे. तर ॲनालाइजवरती परत तुम्ही तुमचा स्ट्राईक, कॉल्स, रेशो, हे सगळे गोष्टी, ओपन इंटरेस्ट, PCR, हे सगळे गोष्टी ज्या आहेत ते याच ॲपवरतून बघू शकता. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ धन ऑप्शन ट्रेडिंग ॲपचा. तुम्हाला मी ॲप परत एकदा दाखवून देतो की हा जो आहे तो ॲप आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि ऑप्शन ट्रेडिंगवरती फटाफट काम चालू करायचं आहे. परत सांगतोय, जर तुमच्याकडे धनचं अकाउंट नसेल, लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पटकन अकाउंट बनवा आणि तुमचं ट्रेडिंग जे आहे ते तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊन चालू करू शकता. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.